व्यासपीठावर या ठिकाणी काही मान्यवरांना आयोजित करण्यात येत आहेत, त्यामध्ये करण्यात येईल। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडले जातील, अनुमोदन दिले जाईल। त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांची निवड होईल। प्रस्तावितच्या नंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील। त्याच्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार घेतला जाईल। त्याच्यानंतर काही पाहुण्यांचं मनोगत आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे अधूनमधून होतील। मनोगत खडके दादा यांच्याकडून आयोजित केलेला आहे। तरी व्यासपीठावर या ठिकाणी काही मान्यवरांना आयोजित करण्यात येत आहेत, त्यामध्ये व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर धुंगे सर, त्यानंतर श्रीवास सर, त्यानंतर लक्ष्मण गांगड, त्यानंतर प्रकाश खडके, त्याच्यानंतर दत्ता मेंगाळ, त्याच्यानंतर राजू मध्ये, त्याच्यानंतर सखाराम गांगड, त्याच्यानंतर काळोबाबा बांडे, त्याच्यानंतर निवृत्ती खाडे, त्याच्यानंतर निवृत्ती पोकळे, हे काही मान्यवरांची नावं या ठिकाणी आलेली आहेत। अजूनही जसं जसं मान्यवर उपलब्ध होतील त्याप्रमाणे त्यांना व्यासपीठावर येऊन बसण्याची, स्थानापन्न होण्याची विनंती केली जाईल। तर यांची महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मधील शासकीय आश्रमशाळा घाटघर येथे सेवानिवृत्ती करून आणि सेवा करून त्या ठिकाणी ते आज सेवानिवृत्त होत आहेत। आणि म्हणून त्यांच्या या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी त्या सभेसाठी प्रमुख असतो ते अध्यक्ष। जशी गणपतीची कितीही सुंदर मूर्ती आपण आपल्या घरात आणून ठेवली, परंतु जोपर्यंत तिच्या गळ्यात मोत्याचा हार पडत नाही तोपर्यंत ती मूर्ती सुद्धा शोभून दिसत नाही। त्याचप्रमाणे कितीही चांगले नियोजन करून एखादी सभा आयोजित केली असेल, त्या सभेला जर अध्यक्षांची निवड नसेल तर त्या सभेला शोभा नसतो। आणि म्हणून या सभेचे अनुमोदन देत आहे। तसेच आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला योग्य दिशा व योग्य मार्गदर्शन देण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची। आणि या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीसाठी आम्ही विनंती करतोय की प्रमुख पाहुणे म्हणून वाघ सर, दुंगे सर आणि श्री निवास सर या तिघांनीही प्रतिनिधित्व म्हणून संयुक्तरित्या प्रमुख पाहुण्याचे आगतम
हॅलो. यानंतर या कार्यक्रमाचं छोटस प्रास्ताविक कसं असावं म्हणून खडके परिवाराकडून जी छोटीशी विनंती मला करण्यात आली त्याबद्दल दोन शब्द ते असे. श्री देवदास सावळेराम खडके, शासकीय आश्रमशाळा घाटघर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर यांची या सेवेतून प्रदीर्घ अशी दादा किती वर्ष सेवा? 31 वर्ष 6 महिने आणि 5 दिवस अशी सेवा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि होतं माणसाला माणूस जोडत गेलो तर माणुसकीचं नातं तयार होतं आणि ते माणुसकीचं नातं टिकवण्याचं काम आमच्या या देवीदास दादांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी केलेलं आहे. त्यांच्याबद्दल बोलताना दादा हा शब्द मी का वापरला तर आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत आणि शाळेत आम्ही असताना जे आमचे कर्मचारी असतील त्यांना दादा आणि ज्या महिला असतील त्यांचा बाई असा हा आवडीचा आमचा आदरपूर्वक शब्द आहे. आणि म्हणून या भव्य दिव्य अशा कार्यक्रमासाठी भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर याच्यानंतर आपण या ठिकाणी मान्यवरांचं मनोगत घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती अशी की सर्वच मान्यवर या ठिकाणी आमच्या परिचित नाहीत परंतु बरेचसे मान्यवर परिचित आहेत. टप्प्याटप्प्याने मान्यवरांचं मनोगत आणि त्यामध्ये एक सर्वांचे मित्र या भागातील प्रशासकीय सेवेत जरी त्यांनी काम केलं असेल परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून गेली अनेक वर्ष आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सर्वांच्या प्रश्नांसाठी खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांचं प्रचंड मोठं असं सामाजिक काम आपण सर्वजण पाहतोय. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांना आपलेसं वाटेल असं आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, आम्ही मामा म्हणून खरं तर त्यांना म्हणत असतो. असं देवीदास मामांचा खरं तर आज सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर व्यासपीठावर आणि समोर बसलेली खूप तोलामोलाची माणसं आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले म्हणजे देवीदास मामांसारखंच प्रशासकीय सेवेत काम करत असताना माणसं कशी जोडायची. मला वाटतं दोन फार उंचीची माणसं या ठिकाणी आहेत. एक देवीदास मामा आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटचे मेंगळ साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. सकाराम भाऊ आहे, राजू भाऊ आहेत, आपल्या आश्रम शाळेचे दुंगे सर, बाकी सर्व त्यांचा स्टाफ, आपले पोकळे सरपंच आहेत. म्हणजे व्यासपीठावर जेवढी तोलामोलाची माणसं आहेत तेवढीच मला वाटतं समोर उपस्थित अत्यंत त्याच उंचीची माणसं आमच्या दृष्टीने या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सोबत आलेले प्रकाशजी मामा उघडे, या वारंगुशी गाण्याचे आमचे गणप्रमुख संजीवभाऊ चौधरी, उपस्थित सर्व देवीदास मामानो प्रेम करणारी आपण सर्वजण बंधू आणि भगिनीनो, खरं तर व्यासपीठावर आणि समोर जर एकदा नजर जर फिरवली तर आजचा कार्यक्रम जरा थोडासा आगळा वेगळा आहे. म्हणजे देवीदास मामांबरोबर आपला सगळ्यांचा देखील सन्मान सोहळा झालाय असं मला वाटतं म्हणायला काही हरकत वाटत नाही. कारण का प्रत्येकाला फेटा बांधून देवदास मामाने एक वेगळा सन्मान करण्याचा प्रयत्न खरं तर या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे. खरं तर म्हणजे या 7-8 वर्षांमध्ये एक चांगल्या प्रकारचे संबंध आमचे निर्माण झाले. सुरुवातीला जेव्हा सेंडीपासून हा सगळा वरचा भाग म्हणजे मुर्शेद असेल, पांजरे, ओढदावणी, लवाळवाडी, सिंगणवाडी, घाटघर, हा या भागामध्ये ह्या गावांमध्ये आपली लोक राहतात आणि म्हणून तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तर बाबा आपले ह्या वरच्या भागामध्ये आपली लोक राहतात, आपण तिथे गेलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या परीने होईल तितकं शक्य आपल्या लोकांना मदत केली पाहिजे. जेव्हा आम्ही अशा प्रकारचं काम करायला सुरुवात केली तेव्हा मोर्शेद पासून तर घाटघर पर्यंत म्हणजे आपल्या लोकांमधून एकदम प्रामाणिक चेहरा, एकदम मितभाषी, म्हणजे कोणाला दुखवणार नाही, म्हणजे इतकं वय असून सुद्धा
मेंगळसाहेब अंगामध्ये चपळपणा आणि आलेला माणूस जोडायचाच, म्हणजे तो अजिबात आपल्यापासून लांब गेला नाही पाहिजे, तो दुखावला नाही गेला पाहिजे. यासाठी जे जे काही बारकावे असतात, जे जे काही जपलं पाहिजे, ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, ते सगळ्यांचे गुण मला वाटतं देवदास मामांमध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात. आणि म्हणून ते कोणत्या विचाराचे, ते काय करतात, त्यापेक्षा माणूस आपल्या मधला आहे आणि समाजाप्रती असलेला त्यांच्याकडं काम करण्याची क्षमता आहे, तळमळ आहे. आणि म्हणून आम्ही पूर्वीपासूनच अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून म्हणायचो का देवदास मामा तुम्ही खरं तर रिटायर व्हायला पाहिजे. ते म्हणायचे रिटायर व्हायची मला काही गरज नाही, कारण मी शाळेत काम करतो. मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हाच मी जाहीर करून टाकलं का समाजासाठी माझं नोकरी गेली तर बेत, तर मी काही त्याचा विचार करत नाही. कारण अनेकदा तुमच्या घाटघरच्या या प्रकल्प संदर्भातल्या प्रश्नांवर, या परिसरातल्या अनेक विषयांवर अत्यंत टोकाची भूमिका काय मामांची आम्ही सगळ्यांनी पाहिलेली. म्हणजे प्रशासकीय सेवेत असून देखील सुद्धा आंदोलनाची भूमिका घेणं, संघर्षाची तयारी ठेवणं, या सगळ्या गोष्टी खरं तर त्यांनी या निमित्तानं सातत्याने करत आलेले. आणि म्हणून आम्ही तेव्हा त्यांना म्हणायचो की बाबा तुला अडचण येत नाही का? ते म्हणायची नोकरी सुद्धा मी आदिवासी म्हणून मला ती नोकरी लागली आणि आपल्याला समाजाच्या प्रश्नांसाठी लढत असताना जे समाजामुळे मला नोकरी मिळाली, त्या समाजासाठी सोडायची वेळ आली तर मी काही फार काय विचार करणार नाही. आणि म्हणून शेवटी समाज मला महत्वाचा आहे. या भूमिकेनं खरं तर नगासाहेब मला म्हणायचे का तुम्ही आज शिर्डीला गेले नाही का? शिर्डीला जरा एक कार्यक्रम आहे, परंतु देवदास मामांवर आमचं जरा वेगळं प्रेम आहे. आणि म्हणून मगाशी मी त्यांना गमतीने सांगत होतो की ह्या भागामध्ये हे शेवटचं गाव आहे, परंतु देवदास मामानं माझं तसं वैयक्तिक म्हणजे पहिल्यापासून प्रेम आहे, परंतु माझी खंत जरा देवदास मामांचं माझ्यावर जरा प्रेम कमी आहे. आणि म्हणून ते भविष्य काळामध्ये जर प्रेम जर आपल्याला मिळालं तर ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारची जोडी म्हणून आपल्याला काम करता येईल. पूर्वीचे दिवस जरा वेगळे होते देवदास मामा, परंतु आता आणि म्हणून मी, तुम्ही किंवा समोर बसलेली, व्यासपीठावर बसलेली ही सगळी लोक आयुष्यभर इथं राहायला आलेली नाहीये. आपल्याला प्रत्येकाला जे आयुष्य मिळालंय त्या आयुष्यामध्ये आपण आपल्या लोकांसाठी काम करायचं असतं. आणि म्हणून आहे तोपर्यंत आपल्याला चांगली कामं या भागामध्ये आपल्याला ह्या निमित्तानं करायची. आणि म्हणून ते करण्यासाठी खरं तर म्हणजे तुम्ही रिटायर झाले असते तरी तुम्ही आपल्यावर आलेच असते, आणि रिटायर नसते झाले तरी तुमचं सामाजिक काम आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त आता थोडीशी जरा घाई झाली जरा रिटायर व्हायला. म्हणजे हे 2-3 वर्ष जर राहिले असते तर थोडस अजून रिटायरमेंट नंतर जे काही फॅसिलिटी मिळतात ते सगळे आपल्याला मिळाले असतात. म्हणजे जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं सगळं वातावरण आपण पाहत होतो, तेव्हा इकडनं देवदास मामा तयारी करायची म्हणून खरं तर त्यांना म्हणजे त्यांनी स्वतः स्वइच्छेने सेवानिवृत्ती घ्यायचा तो निर्णय घेतला. परंतु आम्ही अनेक जण म्हणजे आपला अर्जुन असेल, बाकीचे प्रकाश मामा असतील, टेलर ह्या भागातल्या अनेक जणांचा आम्ही जेव्हा भेटायचो ते आम्ही म्हणायचो की बाबा देवदास मामा स्वभाव चांगला आहे, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, परंतु थोडस आपल्याला एक तर नोकरी मिळती नाही, एखाद्याला मिळाली ती जर पूर्ण झाली असती तर घरच्यांना त्याचे काही वेगवेगळ्या स्पेशालिटी, बाकी वेगवेगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या. परंतु इतका मोठा त्याग खरं तर देवदास मामांनी आपल्या समाजाप्रती या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मामा माझी आपल्याला एक विनंती आहे, म्हणजे निवडणुकीत लढायची म्हणून जर राजीनामा दिला असेल तर या पंचायत समितीत लढण्यात काही दम नाही. मी तिथं 5 वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे माझ्या बरोबर 12 लोक होते, त्या 12 पैकी फक्त एकमेव मारुती मेंगळा चर्चेत राहिलाय, बाकी सगळे खुड काय करतात काही तपास नाही त्यांचा. त्याच्यामुळे पंचायत समितीमध्ये फार काही दम नाहीये. म्हणजे तुम्ही सदस्य जर झाले आणि उद्या मिटिंगला यायची जर म्हणलं अकोल्याला तर भाड्याला थाकशाल अशी परिस्थिती पंचायत समितीची आहे. त्याच्यामुळे लढायचं असेल ना तर जिल्हा परिषद म्हणून लढा, किमान 2 कामं आपल्या भागामध्ये तुम्हाला चांगले करता येतील. आणि जिल्हा परिषद लढायचं असेल तर बाकीची माझ्याकडून जी अपेक्षा असेल ती सगळी मी तुम्हाला करतो. कारण निवडणूक लढायची म्हणून जर समजा इतका मोठा त्याग केला असेल तर ते सरपंच मोठा आहे पंचायत समिती सदस्यापेक्षा, सभापतीपेक्षा. हे पोकळ सरपंचित बसलाय तो आपल्या दोघांपेक्षा मोठा आहे आज. अशी परत